नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मौद्रिक अर्थशास्त्र, मॉनिटरी इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयाच्या महत्त्वाच्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागील काही लेक्चर्समध्ये आपण पैसा या महत्त्वाच्या मानवनिर्मित आर्थिक घटकाचा सर्वात जो सक्रिय आणि चल घटक म्हणून ओळखला तो याचा सातत्यपूर्ण आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या अंगाने आपण अभ्यास करतोय। ज्या प्रकरण 1 मध्ये पैशाची प्राथमिक स्वरूपाची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ मनी या महत्त्वाच्या चॅप्टरमध्ये पैसा म्हणजे काय, पैशाची उत्क्रांती यावर आपण स्वतंत्र एक लेक्चर घेतलेला आहे। त्यानंतर पैसा हा अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा जो मानवाच्या सर्वच गरजा पूर्ण करणारा असा महत्त्वाचा विनिमयाचं साधन असल्यामुळे पैशाच्या मदतीने वेगवेगळी कार्य पार पाडली जातात। यामध्ये पैशाची सविस्तर सर्व कार्य म्हणजे पैशाची संपूर्ण कार्य जी प्राथमिक स्वरूपाची, दुय्यम व इतर अनुषंगिक स्वरूपाची कार्य देखील आपण त्यावर एक स्वतंत्र लेक्चर घेतलेला आहे, पैशाचे संपूर्ण कार्य म्हणून। यानंतर पैसा हा एका वेगळ्या अंगाने पैशाची मागणी देखील केली जाते। ज्याप्रमाणे वेगवेगळ्या वस्तूंची आपण मागणी करतो, त्या वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला प्रथमतः पैशाची मागणी करावी लागते। आणि म्हणून इथे या ठिकाणी पैशाची मागणी म्हणजे काय आणि पैशाच्या मागणीचे विभिन्न दृष्टिकोन कोणकोणते असतात तेही कालखंडानिहाय आपल्या अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैशाच्या मागणीचे विभिन्न दृष्टिकोन यावर देखील आपण एक स्वतंत्र लेक्चर घेतलेला आहे। यानंतर आपल्याला पैशाचे मूल्य म्हणजे काय, पैशाचे मूल्य खऱ्या अर्थाने आपल्या अर्थव्यवस्थेमधील तेजी मंदी या पाठीमागचं सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे पैशाचे मूल्य। पैशाचे मूल्य म्हणजे काय, पैशाच्या मूल्याच्या संदर्भाने वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे दृष्टिकोन मांडलेले आहेत किंवा पैशाचे मूल्य कशा पद्धतीने निश्चित होते या संदर्भातले काही सिद्धांत किंवा काही समीकरणे किंवा प्रारूपे या ठिकाणी मांडलेले आहेत। त्यामधले सर्वात महत्त्वाचं पैशाच्या मूल्यनिश्चितीच्या संदर्भातला सनातन कालखंडातला फिशर या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला चलन संख्यामान सिद्धांत यावर देखील आपण एक स्वतंत्र लेक्चर घेतलेला आहे। आणि एकूणच आपण त्या ठिकाणी पैशाची प्राथमिक स्वरूपाची ओळख आपण त्या ठिकाणी कंटिन्यू आपण पुढे चालू ठेवतोय। आज आपल्या या लेक्चरमध्ये पैशाच्या पुरवठ्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे आणि येणारे पुढचे काही लेक्चर्स आपले पैशाच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने आपल्या त्या ठिकाणी असणार आहेत। तर सर्वात महत्त्वाचं आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी पैशाचा पुरवठा हा जो महत्त्वाचा घटक आहे या महत्त्वाच्या घटकाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे। पैशाचा पुरवठा म्हणजे काय आणि पैशाच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने कोणकोणत्या बाबींचा किंवा कोणकोणत्या पैलूंनी आपल्या त्या ठिकाणी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, त्याची एक प्राथमिक स्वरूपाची ओळख आज आपण या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत। मुळात ज्याप्रमाणे वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो, तसं मौद्रिक अर्थशास्त्रामध्ये पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा या दोन पैलूंचा त्या ठिकाणी एक स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं। आणि म्हणून आपल्याला पैशाचा पुरवठा या महत्त्वाच्या अंगाने आपल्याला पुढील काही लेक्चर्स आपण त्या ठिकाणी सातत्याने घेणार आहोत। तर पैशाचा पुरवठा म्हणजे काय आणि पैशाच्या पुरवठ्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत। तर इथं पैशाचा पुरवठा म्हणजे काय ते आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊया। तर पैशाचा पुरवठा इथे जो आहे त्या ठिकाणी मिनिंग ऑफ मनी सप्लाय आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय म्हणतोय पैशाचा पुरवठा म्हणजे, पैशाचा पुरवठा म्हणजे कोणत्याही विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेतील चलनात असलेली पैशाची एकूण संख्या म्हणजेच पैशाचा पुरवठा आहे। थोडक्यात काय, तर पैशाचा पुरवठा म्हणजेच काय, तर एका विशिष्ट कालावधीमध्ये, एका विशिष्ट कालखंडामध्ये किंवा विशिष्ट वेळेमध्ये देशातील सर्व लोकांच्या हातामध्ये किंवा सर्व लोकांकडे उपलब्ध असलेला चलनातील एकूण पैसा व त्या एकूण चलनातील असणारा पैसा म्हणजेच एकूण पैशाचा पुरवठा होय। तर मुळात या ठिकाणी अर्थव्यवस्थेतील लोकांच्या हातामधील असणारा रोख स्वरूपातील पैसा आणि त्या पैशांची एकूण संख्या म्हणजेच एकूण पैशाचा पुरवठा होय। तर हा एकूण पैशाचा पुरवठा जो आहे तो एकूण पैशाचा पुरवठा आपल्या त्या ठिकाणी विचारात घेत असताना नक्की कोणकोणत्या बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर पैशाचा पुरवठा हा अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी निर्माण करणारा हा घटक आहे। पैशाचा पुरवठा थोडा जरी कमी झाला किंवा तो पैशाचा पुरवठा थोडा जरी वाढला तरी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाच्या दोन अवस्था ज्या आहेत, तेजी आणि मंदी यासारख्या टोकाच्या अवस्था निर्माण करण्यासाठी तो कारणीभूत ठरत असतो। म्हणून पैशाचा पुरवठा हा अतिशय प्रवाह संकल्पना आहे आणि पैशाच्या पुरवठ्याच्या प्रवाहावर
नियंत्रण ठेवण्यासाठी पण आपल्याकडे एक महत्त्वाची त्या ठिकाणी एक यंत्रणा आपल्याकडे काम करते. ती कोण आहे तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे, किंवा मुळात पैशाचा पुरवठा कोण निर्माण करतो तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर एकूणच आपल्याला पैशाचा पुरवठा म्हणजे पैशाचा कोणत्याही विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेत चलनात असलेली पैशांची एकूण संख्या म्हणजेच पैशाचा पुरवठा होय. तर आपल्याला पैशाच्या पुरवठ्याची आपल्याला संकल्पना विचारात घेतल्यानंतर आपल्याला इथे पैशाच्या पुरवठ्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते आपण थोडंसं समजून घ्या. पैशाचा पुरवठा हा मौद्रिक अर्थशास्त्रामधला एक स्वतंत्र अभ्यासाचा जो भाग आहे, त्यामध्ये पैशाच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने कोणकोणत्या बाबींचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं ते आपण इथं पाहूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे पैशाच्या काही महत्त्वाच्या बेसिक संकल्पना आहेत मुलांनो. जसं आपण पैशाची प्राथमिक स्वरूपाची आपण संकल्पना पाहिली, जी प्राथमिक स्वरूपाची संकल्पना सांगते आपल्याला की ज्या पैशाच्या कार्यानुसार आपल्याला व्याख्या करता येते किंवा पैशाच्या गुणधर्मानुसार व्याख्या करता येते. तर आपल्याला त्या पैशाच्या मूळ प्राथमिक व्याख्येचा किंवा संकल्पनेचा संदर्भ डोक्यात ठेवून आपल्याला इतरही काही आणखीन पैसा बाजारात त्या ठिकाणी किंवा अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रचलित असतो. मग तो कोणकोणता पैसा आहे, तर ह्याला आपण हे सगळे सेकंडरी त्या ठिकाणी मनी आपल्याकडे आहे. हा सेकंडरी मनी जो आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तिथं काय आहे, जवळजवळ पैसा, त्याला आपण नियर मनी असं म्हणतो. हा जवळजवळ पैसा म्हणजे काय, कायदेशीर पैसा म्हणजे काय, मानक आणि टोकन पैसा म्हणजे काय. एकंदरीत आपल्याला इथे आपल्याला सगळे नियर मनी, लीगल मनी, स्टँडर्ड अँड टोकन मनी या वेगवेगळ्या त्या ठिकाणी पैशाच्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्यात. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला त्या ठिकाणी याला जरी आपण पैसा म्हणून जरी म्हणत असलो तरी मात्र हा सेकंडरी मनी आहे, जो मूळ पैसा नाही. ज्या मूळ पैशाच्या आधारावर निर्माण झालेला हा सगळा पैसा आहे तो आपल्याला तो समजून घ्यायचा आहे. इथं फक्त आपल्याला जो कायदेशीर पैसा आहे तोच फक्त आपल्याला इथं त्या ठिकाणी लीगल मनी त्या ठिकाणी जो आपण चलन म्हणून आपण स्वीकारलेला आहे, नाणी व नोटा, तो लीगल मनी म्हणून त्या ठिकाणी विचार घेतला जातो. बाकीचा जवळजवळ पैसा असेल, मानक असेल किंवा टोकन मनी असेल किंवा स्टँडर्ड मनी असेल, हे सगळं आपल्या त्या ठिकाणी काय आहे, तर पैशाचा हा सेकंडरी मनी म्हणून त्या ठिकाणी वापर केला जातो. ते नक्की काय आहे त्याच्यावर आपण एक स्वतंत्र आपण लेक्चर घेणार आहोत. पुढे या पैशाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये इथे कायदेशीर पैसा निर्माण करणारी यंत्रणा वेगळी आहे, त्याच्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. इथे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 2.2 मध्ये इथे आपल्याला दिलेला आहे व्यापारी बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया, क्रेडिट क्रिएशन बाय कमर्शियल बँक अँड इट्स लिमिटेशन. म्हणजे इथे आपल्याकडे दुसरा एक महत्त्वाचा पैसा असतो, तो म्हणजे इथे कोणता आहे, पतपैसा. आपल्याकडे जो पतपैसा आहे हा एक स्वतंत्र, हा सेकंडरी मनी आपण ज्याला म्हणूया, हा पैसा कोण निर्माण करतं, तो ते निर्माण करण्याचं काम व्यापारी बँका करतात, कमर्शियल बँका करतात. आणि मग अशा कमर्शियल बँका पतपैसा कशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण करतात याचं आपण त्या ठिकाणी थोडंसं गणितीय पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याची प्रोसेस आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि ही प्रक्रिया पूर्ण करत असताना मुळात कमर्शियल बँकेला काही स्वतःच्या काही वेगळ्या मर्यादा पण त्या ठिकाणी असतात. मग त्या कोणत्या मर्यादा आहेत ते देखील आपल्या इथे लिमिटेशन्स आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. इथे आपल्याला क्रेडिट क्रिएशन बाय कमर्शियल बँक अँड इट्स लिमिटेशन हा आपल्याला अभ्यासाचा एक स्वतंत्र भाग आपल्या त्या ठिकाणी पैशाच्या पुरवठ्याने आपल्याला संदर्भाने आपल्याला अभ्यासायचा आहे. पुढे आपल्याला 2.3 मध्ये दिलेलं आहे पतनियंत्रणाची साधने, संख्यात्मक आणि गुणात्मक. इथे आपल्याला पतनियंत्रण हे एक आपल्याला पैशाचा पुरवठा आपल्याकडे निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने हा पैसा नियंत्रणाखाली ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. जर पैशाच्या पुरवठ्यावर जर आपण नियंत्रण ठेवू शकलो नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठ्या आर्थिक घडामोडी त्या ठिकाणी, तेही टोकाच्या आर्थिक घडामोडी त्या ठिकाणी होऊ शकतात आणि परिणामी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला अशी आर्थिक अस्थिरता जर आपल्या नियंत्रणाखाली ठेवायची असेल तर प्रामुख्याने पहिल्यांदा आपल्याला पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि मग इथे आपल्याला पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर मग ते कोण नियंत्रण ठेवतं ते आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. पैशाच्या पुरवठ्यावर कोण नियंत्रण ठेवतं आणि ते नियंत्रण ठेवण्यासाठी कोणकोणत्या टूल्सचा किंवा कोणकोणत्या मार्गांचा अवलंब करते ते आपल्याला पाहायचं आहे. तिथे आपल्याला इथे पतनियंत्रणाची साधने जी पर्टिक्युलर RBI कडे त्या ठिकाणी पतनियंत्रणाची कार्य केली जाते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने संख्यात्मक आणि गुणात्मक एक क्वांटिटेटिव्ह आणि एक क्वालिटेटिव्ह टूल्सचा वापर करून मध्यवर्ती बँक आपल्याकडे त्या ठिकाणी काय करते, RBI
पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. इथे आपल्याला पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भाने त्याच्यावर प्रामुख्याने नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भाने RBIच्या कार्याचा आपल्या इथे स्वतंत्र आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे आपल्याला 2.4 मध्ये पैशाचा पुरवठा आणि उच्च शक्ती पैसा इथे दिलेला आहे. पहा, पैशाचा पुरवठा आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाय पॉवर्ड मनी. तर हाय पॉवर्ड मनी म्हणजेच काय, ही पैशाची एक ॲडिशनल आणखी आपल्याला संकल्पना विचारात घ्यायची आहे. पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करण्यास पाठीमागे इथे उच्च शक्ती पैसा हा कारणीभूत ठरतो. आणि मग इथे आपल्याला उच्च शक्ती पैसा म्हणजे काय आणि उच्च शक्ती पैशाच्या पुरवठ्याशी कसा संबंध आहे किंवा तो पुरवठा कसा कमी जास्त करण्यापाठीमागे तो त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो, हे आपल्याला हाय पॉवर्ड मनी, उच्च शक्ती पैसा हे आपल्याला स्वतंत्र आपल्याला पाहायचं आहे. तर ही संकल्पना आहे ते आपण एकाच इथे आपण मर्ज करून आपण ती संकल्पना पाहून घेऊया. पुढे आपल्याला 2.5 मध्ये RBIची पैशाची मापके, इथे आपण एक स्वतंत्र आपण लेक्चर घेणार आहोत. पैशाची मापके, अर्थव्यवस्थेमध्ये एकूण पैशाचा पुरवठा किती आहे हे त्या ठिकाणी आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण त्या ठिकाणी समजून घेणे किंवा त्या ठिकाणी मोजण्यासाठी कॅल्क्युलेशन ऑफ मनी साठी त्या ठिकाणी RBIनी काही 1988 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाची 78 मध्ये आपल्याकडे काही मापके विकसित केलेली आहे. मग ती मापके टूल्स जे आहेत मापके, ती मापके आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपलं एक स्वतंत्र आपलं लेक्चर होणार आहे. ती मापके इथं आपण पुन्हा खाली त्या ठिकाणी दिलेली आहेत मुलांनो. इथे आपल्याला जे 2.5 मध्ये जो 2.51 आपल्याला पाहायचं आहे मापके कोणकोणती, त्यामध्ये M1, M2, M3 अँड M4, तसंच आपल्याला M0, M1, M2 आणि M3 अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काय पाहायचं आहे, ही पैशाची मापके आपल्याला समजून घ्यायची आहेत. इथे आपल्याला देशातील पैशाचा पुरवठा मोजण्यासाठी RBIने काही पैशाची मापके विकसित केलेली आहे. टू मेजरमेंट ऑफ मनी, त्यासाठी आपल्याला वापरण्यासाठी काय म्हणजे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे M1 कशाला म्हणायचं आहे, M2 कशाला म्हणायचं आहे, M3 म्हणजे काय, M4 म्हणजे काय, आणि मग आपल्याला त्या ठिकाणी एकूण पैशाचा पुरवठा हा त्या ठिकाणी कसा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला तो. तर इथे आपल्याला RBIच्या पैशाच्या मापकाच्या साहाय्याने आपल्या त्या ठिकाणी सविस्तर पैसा मोजण्याची प्रक्रिया आपल्या त्या ठिकाणी समजून घ्यायची आहे. RBI मनी मेसर्स आपल्या त्या ठिकाणी इथे 2.5 मध्ये आपल्याला पाहायचं आहे. अशा प्रकारे एक प्राथमिक स्वरूपाचा पैशाच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने आपल्याला इथे वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे लक्षात घ्या मुलांनो, आपल्याला काय पाहायचं आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक थोडंसं रिमेंबर, पैशाचा पुरवठा म्हणजे काय, आपल्याला महत्त्वाचं कन्सेप्ट आपल्याला पाहावी लागणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पैशाची पुरवठ्याची संकल्पना समजल्यानंतर आपल्याला इथे क्रिएशन हा आपल्याला महत्त्वाचा भाग पाहायचा आहे. म्हणजे पैशाचा पुरवठा कशा पद्धतीने निर्माण केला तो, कोणाकडून निर्माण केला तो आपल्याला मनी क्रिएशन आपल्याला समजून घ्यायचा आहे. बाय RBI अँड बाय कमर्शियल बँक, म्हणजे कायदेशीर पैसा लीगल मनी आणि पतपैसा, हे दोन्ही पैशांची निर्मिती करण्यापाठीमागची त्या ठिकाणी महत्त्वाची यंत्रणा कोण आहे ते समजून घ्यायचं आहे. आणि पुढे कंट्रोल, जो कंट्रोल आहे तोही देखील महत्त्वाचा आहे. तर पैशाच्या पुरवठ्यावर कोण नियंत्रण ठेवतं, ते आपल्याला नियंत्रण ठेवणारी महत्त्वाची ती आपली एजन्सी मीन्स RBI, याचा देखील आपल्याला तिथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला आणखीन सर्वात महत्त्वाचा रिमेनिंग पार्ट म्हणजे RBIची पैशाची मापके, इथे RBI मेसर्स हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे पैशाची संकल्पना, इथे पैशाचे त्या ठिकाणी निर्मिती, पैशावर नियंत्रण आणि पैशाची मापके अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी स्वतंत्र वेगवेगळ्या अंगाने आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर सर्वात महत्त्वाचं यावर त्या ठिकाणी आपले पुढचे काही महत्त्वाचे 3 लेक्चर्स आपल्या त्या ठिकाणी होणार आहेत. तर तुम्ही ते नक्कीच त्या ठिकाणी ते लेक्चर्स पहा. आपला एकच महत्त्वाचा हेतू आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना डीपमध्ये जाऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर व्हाव्यात, या हेतून त्या ठिकाणी आपण थोडंसं इन डिटेल आपले लेक्चर्सवर आपला भर आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी अद्यापही या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला पुढच्या लेक्चरचं त्या ठिकाणी नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि तुम्ही ते लेक्चर्स तुम्ही पाहू शकाल. अद्यापही काही विद्यार्थ्यांनी आपल्या त्या ठिकाणी लेक्चर्स पाहत आहेत पण आणखी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून आपल्याला ते
ज्या विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी लेक्चर्स अटेंड करणं शक्य नाही, त्या विद्यार्थ्यांना आपल्याला या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून मॅक्रो इकॉनॉमिक्स, मॉनिटरी इकॉनॉमिक्स, मौद्रिक अर्थशास्त्र हा विषय अतिशय सोपा व्हावा हाच महत्त्वाचा हेतू आहे. तर तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक, आणि पुन्हा आपण भेटूया पैशाच्या पुरवठ्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.